नमस्कार प्रेक्षकांनो, आज आपण बघणार आहोत ठरलं तर मग मालिकेच्या 8 जुलैच्या भागामध्ये सायली खूप रुसलेली प्रेक्षकांनो, कारण सर्वजण तिच्यापासून लपवाछपवी करत आहे. आणि ते आतमध्ये आल्यानंतर सायलीला असं वाटतं की ते तिचा राग वगैरे काढण्यासाठी पुढे येतील, पण तरी अर्जुन हे करण्याचा प्रयत्न करतोय. पण त्याला काही जमत नाही, कारण तो पहिलेच तर सायलीला खूप घाबरतो ना. तर तिला असं वाटतं, अरे बाबा येत आहे बरं का, पण कशाचं काय. प्रतापराव येत आहे, पाणी पित आहे आणि लगेच तिथून रिटर्न होत आहे प्रेक्षकांनो. ती म्हणते, अरे असं काय, मगापासून एक एक जण येत आहे, लगेच मला माझा रुसवा न काढताच निघत आहे. फक्त तिथं अश्विन उभा दिसतो. तिला असं वाटतं की अश्विन तरी माझा राग काढण्यासाठी येईल, पण कशाचं काय. अश्विन पण लगेच म्हणतो, हॅलो, अरे माझा फोन आला, असं म्हणून अश्विनही निघून जातो. ती म्हणते, अरे याला काय अर्थ आहे, मी इतकं रुसलेली असल्यानंतर माझं एकही कोणी रुसवा काढत नाही आहे. आणि आपल्याला प्रियाकडं दाखवलेलं प्रेक्षकांना, प्रिया सायलीचाच विचारच्या डोक्यात चालू असतो. ती म्हणते, आता ती किल्लेदार सुभेदार फॅमिलींच्या घरी गेलेली, तिचे किती लाड होत असतील, तिला काय काय दागिने वगैरे देत असतील, हेच तिच्या डोक्यात विचार असतो. आणि तितक्यात ती एक हवालदारीन तिथं येते आणि ती तिला फोन म्हणते, हे बघ तुझा फोन दे, मला अर्जंट फोन करायचा आहे. ती तिला धमकावत असते. ती शेवटी तिला फोन देते आणि प्रिया लगेच राकेशला फोन लावून सांगते, हे बघ तिकडं काय चाललंय मला सांग बरं का तू. पण राकेश म्हणतो, अगं अजून तरी मला कळलेलं नाही त्यांचं काय चाललंय, पण सरप्राईज देणार आहे सायलीला काहीतरी. तू ते काही असो, पण मला सर्व इथे येऊन सांग बरं का. आणि पूर्ण आजींचा पुन्हा तोच विचार चालू असतो की सायलीला काय सरप्राईज द्यायचं बरं का, आणि काय प्लॅन करायचं तिच्यासाठी. पण ती त्यांचा प्लॅन ऐकण्यासाठी लगेच काय शकल लढवते सायली मॅडम. ती लगेच आईस्क्रीमची वाटी घेऊन येते पूर्ण आजींकडं आणि म्हणते, अगं पूर्ण आजी, तुमचं काय चाललंय गं कालपासून, सांग बरं का मला. असं म्हणता पूर्ण आजी म्हणता, आमचं काहीच नाही गं. तो तोंडात घातलेला चमचा त्या वापस खाली ठेवताय प्रेक्षकांनो. आणि इकडनं बाहेरून सर्व पूर्ण आजीला खुणवत असतं की सायलीला काहीच नको सांगू बरं का. ती बघते मागं तर हे कोणी दिसत नाही. आणि तिला समजलं की पूर्ण आजी आपल्याला काही सांगणार नाही, म्हणून ती तिथूनही उठून लगेच निघते प्रेक्षकांनो. आल्यानंतर ती प्रतापरावांनाही म्हणते, ओ बाबा सांगा ना, काय झालंय तुमचं कालपासून. प्रतापराव सुद्धा तिला तेच म्हणता, अगं काहीच नाही, सांगा ना ओ मामा. ती बाबांच्या ऐवजी लगेच त्यांना मामा म्हणायला लागते. पण लगेच प्रतापराव, हो का, म्हणजे आता मगाशी बाबा म्हणत होते ना, तर लगेच मामा म्हणते. अगं बाई, पण ते सांगणार तोपर्यंत हे तिघं पण तिथे येऊन टपकताय आणि म्हणताय काहीच सांगायचं नाही. आणि ते लगेच, अगं माझा कॉल आलाय गं सायली, असं म्हणून ती लगेच कॉलवर बोलायला घेत आहे प्रेक्षकांनो. सायलीला समजलं की हे पण आपल्याला काही सांगणार नाही आता. ती तिथून निघते आणि लगेच अस्मिताच्या रूममध्ये येते प्रेक्षकांनो. आणि तिथं आल्यावर लगेच म्हणते, आई काय हो, काय चाललंय तुमचं कालपासून, मी मगापासून बघते कोणीच मला काही सांगत नाही. आणि तिघं जण पुन्हा इथं पण आले प्रेक्षकांनो आणि ते तिला खुणवत आहे की तुम्ही काहीच सांगू नका. अगं काय नाही गं बाई, आम्ही ना काय भाजी बनवायची ना, कारण पावसाळ्याच्या काही भाज्या नसता का चांगल्या. मग तिला समजते, हे बघा मला माहिती तुम्ही मला सांगणार नाही काही, म्हणून तुम्ही असं लपवाछपवी करताय, हे बरोबर नाही बरं काय तुमचं आलं. आणि ती तिथूनही रागवून त्यांच्यावर निघते. ती म्हणते, आता ना मी बाहेरच गार्डनमध्ये फेऱ्या मारते. अर्जुनला असं वाटते की ती रूममध्ये आराम करायला गेली आणि तो लगेच सर्वांना सांगतो, चला ती रूममध्ये गेली, आता काय आहे आपलं प्लॅनिंग, आता डिस्कशन करू. आणि असे सर्वजण एकत्र होऊन बसलेले प्रेक्षकांनो आणि त्यांचं प्लॅनिंग सुरू झालं आहे पुन्हा कालसारखंच. चला मग ठरलं आता असं करायचं, म्हणून ते लगेच लिस्ट घेत आहे लिहिण्यासाठी. आणि तितकं सायली येते प्रेक्षकांना. ती म्हणते, मला वाटलंच तुमचं काहीतरी चाललंय. पुन्हा ते उडवा उडूचे, अगं काहीच नाही गं, सहज बसलो होतो आम्ही असंच, असं म्हणून ते एकमेकावरती लगेच ढकलत असतात की हा असं म्हणतोय तो तसं म्हणतोय. आणि पुन्हा तिथून उठून पुन्हा ते रात्री बसलेले एकत्र आणि म्हणता, हे बघा प्रत्येकाने कामाची वाटणी करून घ्या. विमलताई पण म्हणता, हो मला वहिनींनी सर्व आणलंय. अस्मिता म्हणते, जे जे आणायचं असेल ना ते बाकीचं मी ऑनलाईन मागवून घेईल, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तर सायली रूममध्ये असते आणि ती विचार करत असते की हे का लपवत आहे माझ्याकडनं, का कोणीच मला सांगत नाही. तितक्यात अर्जुन रूममध्ये येतो आणि सायली म्हणते, या या, तुमचीच तर वाट बघत होती. असं म्हणताच तर लगेच अर्जुन म्हणतो, हां पूर्ण आजी तुम्हाला आवाज दिला का, आलो आलो. पण तितक्यात लगेच सायली म्हणते, हे बघा पूर्ण आजीच्या रूममधून आवाज इथपर्यंत येत नाही, तुम्ही इथं या आणि अगोदर बसावर का. आणि ती रागवून अर्जुनला तिथं बसवते आणि म्हणते, काय चाललं तुमचं आलं मला सांगा. आणि अर्जुन म्हणतो, अगं बायको काहीच नाही गं, कुठं काय चालू आहे, मी काहीच नाही सांगत आहे. पण तरीसुद्धा सायली म्हणते, हे बघा हे काहीच नाही, असं तसं मला कारणं चालणार नाही, तुम्ही कितीही काही सांगितलं तरी मला ऐकायचं आहेच. असं म्हणून पुन्हा अर्जुन तेच सांग, अगं नाही ना बाई, काहीच नाही लपवते बायको तुझ्यापासून.
सायली म्हणते, हे बघा तुम्ही असं करत असाल ना, मी तुमच्याशी बोलणार नाही बरं का, तुम्हाला आत्ताच सांगून देते. आणि अर्जुन म्हणतो, बोलायचं नाही म्हणते आणि किती बोलते ही, असं म्हणून सायली तर रागून झोपायला चालली जाते प्रेक्षकांनो. अर्जुनही लगेच तिच्या पाठोपाठ झोपायला जातोय आणि सायलीला असं वाटते की आता तरी माझा रुसवा काढ. पण कशाचं काय, ती म्हणते आता येऊन झोपून गेले हे खुशाल. अर्जुन म्हणतोय की अगं बायको बघ, सकाळी तुला एवढं जबरदस्त सरप्राईज राहील ना, तू सर्व रुसवा विसरून जाशील. आणि सर्वजण झोपी जात आहे प्रेक्षकांनो. आणि पुढील भागामध्ये आपण बघणारच आहे प्रेक्षकांना किती जबरदस्त स्वागत करताय सायलीचं. अरे बापरे, हे सरप्राईज आहे की एखादा मोठा उत्सव आहे हे समजायला मार्ग नाही आहे. चला तर प्रेक्षकांना व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.